आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। शांती चर्चा बारगळणार, लेबनॉनवरील हल्ले थांबवा, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करा, इराणची अमेरिकेकडे मागणी। 10,000 रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट होण्यासाठी 1 तास लागणार, ऑनलाईन फसवणुकीला लगाम घालण्यासाठी RBIचे पाऊल। नव्या नियमानुसार 10,000 रुपयांपेक्षा जास्त UPI किंवा IMPS ट्रान्सफर कूलिंग ऑफ पिरियड लागू केला जाणार आहे। म्हणजेच व्यवहार पूर्ण होण्यासाठी सुमारे 1 तास लागेल आणि या काळामध्ये पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला व्यवहाराची खात्री करण्यासाठी वेळ मिळेल। जर काही संशयास्पद वाटलं तर हा व्यवहार रद्द करण्याची देखील सुविधा उपलब्ध असणार आहे। तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांचे उत्खननाचे अधिकार काढले, महसूल मंत्र्यांची ग्वाही। 500 ते 2,000 ब्रासची परवानगी आता जिल्हाधिकारी देणार। राज्यात सध्या 500 ते 2,000 ब्रास या कमी क्षमतेच्या उत्खननासाठी तहसील किंवा प्रांत स्तरावर परवानगी दिली जात होती। मात्र या परवानगी देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या आणि यावर तोडगा म्हणून हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेलाय। 2 दशकात पहिल्यांदाच नरेगा मजुरीच्या दरवाढीला ब्रेक, केंद्राने तोडली परंपरा। महागाईचा वणवा पेटलेला असताना मजुरी मात्र जैसे ते 312 रुपयांवरच भागवावा लागणार संसाराचा गाडा। राज्याचा विचार करता साधारणतः 10 ते 15 लाख मजूर दररोज प्रत्यक्ष कामावर असतात, पण संपूर्ण देशाचा विचार करता हा आकडा 5 ते 6 कोटींच्या घरात जातोय। होर्मुझवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू, 6 जहाजे रवाना। इराणच्या नौदलाने LNG टँकरला माघारी धाडले, ड्रोन हल्ले झाल्याचे एकमेकांवर आरोप। युनायटेड अरब अमिरातीच्या प्रमुख तेल कंपनीने प्रमुख था सुल्तान अल जाबेर या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 230 तेलवाहू जहाजे सध्या सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी ताटकळत उभी आहेत। इराणने कोणत्याही अटीशिवाय हा मार्ग तातडीने खुला करावा अशी मागणी करण्यात आली। उभाटा महिनाभरात फुटणार, ऑपरेशन टायगरची चर्चा, एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावी पोहोचले, 8 नावांची यादी तयार। होर्मुझ अद्याप बंदच, केवळ 5 जहाजांची वाहतूक, हा कराराचा भंग असल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। आणि यामुळे देशांतर्गत पेट्रोल, डिझेल, LPGच्या किमतीवर दबाव वाढू शकतो आणि महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कृषी मित्राच्या नावाखाली बोगस भरतीची पेव, भरतीशी संबंध नसल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्पष्टोक्ती। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची साम्य असलेल्या संकेतस्थळावर तयार करीत 30,500 कृषी मित्र भरतीची जाहिरात करण्यात आल्याचा प्रकार सुरू आहे आणि त्यासाठी राज्यभरातून पैसे गोळा केला जात असल्याच्या संशयाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान भरती संदर्भात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही, तसेच संबंधित संकेतस्थळावर देखील आमची नाही अशी स्पष्टोक्ती विद्यापीठ प्रशासनाने केली। प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वाहनांची बियाणे बँक सुरू करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। स्थानिक वाहनांचे महत्त्व लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत प्रत्येक विभागामार्फत बियाणे बँक सुरू केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली। खरीप हंगामासाठी 41,534 कोटींची खत सबसिडी मंजूर, मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये खरीप हंगाम 2026 साठी फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खतांवरील पोषक तत्व आधारित अनुदानाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत। स्मार्ट मीटर बाबत गैरसमज दूर, सक्ती नसल्याचे स्पष्ट, नव्या नियमांमुळे नागरिकांना दिलासा। अधिसूचनेमध्ये सर्व ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक असल्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही, हे विशेष लक्षवेधी आहे। तज्ज्ञांच्या मते स्मार्ट मीटरची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि तांत्रिक सुविधा उपलब्धतेनुसार केली जाणार आहे। आता रक्ताचा काळा बाजार थांबणार, रक्तपेढ्यांवर डिजिटल नजर राहणार। रक्तपेढ्यांच्या मनमानीला चाप, पारदर्शकतेमुळे रक्तपेढीतील साठा समजणार, वणवण थांबणार। अनेकदा रक्ताच्या एका बॅगसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत धाव घ्यावी लागते। आता पोर्टलवर कोणत्या रक्तपेढीत कोणत्या ग्रुपचे किती रक्त उपलब्ध आहे हे दिसणार आहे, त्यामुळे तात्काळ रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात 18 गावांमध्ये पोखरात 2ला प्रशासकाअभावी ब्रेक, 5 महिन्यांपासून पूर्वसंमती रखडली। ठिबक तुषार सिंचनाचे अर्ज धूळ खात, सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष। शेती कामात वेळेला अत्यंत महत्त्व असतं, हंगाम निघून गेल्यानंतर अनुदान किंवा पूर्वसंमती मिळाली तरी त्याचा उपयोग होणार नाही अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। राज्यात 1.5 लाख टन बेदाण्याची निर्मिती, युद्धाचा फारसा परिणाम नाही, भविष्यातही बेदाण्याचे दर टिकून राहणार।
जलसंकटाची चाहूल, देशातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 45% खाली. देशातील 166 प्रमुख धरणांपैकी 55% धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या 45%हून कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये 5 वर्षात 5000 जनावरे कमी झाली. दुधाची मागणी वाढली असताना गोठे होत आहेत रिकामे. सद्यस्थितीत दुधाला मिळणारा अल्पभाव, जनावरांच्या व पशु आहाराच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. युद्धामुळे विना इंधनाच्या वाहनाला झळ, सायकल स्वारी महागली. कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत. लातूर शहरात महिन्याला 1,500 सायकलची विक्री. सायकल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, लोखंडी, पोलाद, अॅल्युमिनियम, रंगासह वाहतुकीचा खर्च वाढलाय. परिणामी स्थानिक बाजारात सायकलींचे दर 10 ते 15% वाढलेत. गॅस ग्राहकांना उन्हाचा त्रास नको, रांग दिसल्यास एजन्सीवर कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. सोलापूर जिल्ह्यात OTP प्रणाली अनिवार्य. फलक लावा, उन्हाचा लोकांना त्रास नको. कोणीही गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहू नये. प्रत्येकाला नोंदणी केल्यानंतर घरपोच सिलेंडर पोहोचणार आहे. या संदर्भात कडक सूचना एजन्सी चालकांना दिल्यात. शिवाय एजन्सी चालकांनी नागरिकांच्या सोयीकरता एजन्सी समोर फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पोर्टल देते सुरक्षित मातृत्वाची हमी. गुड न्यूज समजतात. नोंदणी करा. बाळाला आरोग्य योजनांचा लाभ. या पोर्टलमुळे होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर देखील मार्गदर्शन मिळणार. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. बाळाच्या पूर्ण लसीकरणाची ट्रॅकिंग होईल. पोषणपूरक धान्य आणि विटामिन्स मोफत मिळणार. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार होईल. उच्च रक्तदाब, अशक्तपणा यासारख्या समस्या त्वरित शोधून उपचार होणार. नाशिक जिल्ह्यात 127 गावे पाणी टंचाईग्रस्त. 75,000 लोकांना प्रशासनातर्फे 44 खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा. नाशिक जिल्ह्यातील देवळा, इगतपुरी, मालेगाव, पेठ, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमधील काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरांवरून जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेत. शेतीपंपांचे 20 HP पर्यंतचे वीज बिल माफ करा. शासनाने शेतीपंपाचे 7.5 HP पर्यंतचे वीज बिल यापूर्वीच माफ केलंय आणि त्याच पद्धतीने 20 HP पर्यंतचे वीज बिल देखील माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. शेतकरी पेन्शन योजनेमध्ये यवतमाळ जिल्हा टॉप. नोंदणी कमी असल्याने प्रशासन सक्रिय. 8 वर्षात 80,000 शेतकऱ्यांची नोंदणी. शेतकऱ्यांना निवृत्तीचं वय नाही. शरीरात त्राण असेपर्यंत ते कष्ट करत राहतात. त्यांना कर्मचाऱ्यांसारखी पेन्शन नाही. म्हणूनच केंद्र सरकारने 8 वर्षांपूर्वी शेतकरी पेन्शन योजना आणली. पण 8 वर्ष लोटून देखील या योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक दिसत नाहीत. आतापर्यंत राज्यात केवळ 80,875 शेतकऱ्यांनी पेन्शनसाठी नोंदणी केली. फुलशेतीवर संकट. झेंडूला 10 ते 20 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांनी तोडणी थांबवली. सध्या झेंडूला प्रति किलो केवळ 10 ते 20 रुपयांचा भाव मिळत असून पर्पल आणि मेघना जातींना सुमारे 30 रुपये तर शेवंतीला 30 ते 40 रुपये दर मिळतोय. आणि या दरात उत्पादन खर्च तर दूरच, मजुरी देखील निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.